प्रेक्षकांनो, आपण बयोमध्ये बघतोय गौतमीने चांगलाच डाव साधलाय. आज डॉक्टर उठले होते पण पुन्हा झोपी गेले. मग हिने अलगद डॉक्टरांच्या बॅगची चैन उघडली आणि त्यातनं दवाखान्याची किल्ली रमाकांतला बाहेर नेऊन दिली. रमाकांत म्हणतो, वहिनी किती वेळ लावलाय? तेव्हा ही म्हणते, प्रॉब्लेम झाला होता, शुभंकर उठला होता. बरं लक्षात ठेवा, आता हे काम आपल्याला आजच करायचंय, नंतर फार मोठा गोंधळ होईल. आपल्याला शेवटचा चान्स आहे बरं का, काही माती खाऊ नका. रमाकांत म्हणतो, वहिनी डोंट टेक टेन्शन, मी असं आहे ना, काळजीच करू नका तुम्ही, मी बरोबर करते सगळं. जसं आपला प्लॅन ठरलाय ना, अगदी आपल्या प्लॅन प्रमाणेच सगळं होणार, तुम्ही काळजीच करू नका. हो, बयोला बिचारीला झोपच येत नसते. ती रात्रीची उठून पाणी प्यायला जात असते, तेव्हा तिला रमाकांत दिसतो आणि ती त्याच्या हालचालीकडे बारीक लक्ष ठेवते. रमाकांत दबकत दबकत डॉक्टरांच्या खोलीच्या बाहेर येऊन पुन्हा त्याच्या खोलीत जात असतो. काहीतरी कुटाणे करतोय हे बयोच्या लक्षात येत आहे. बयो विचार करते, एवढ्या रात्रीचे हे एवढे दबकत दबकत का चालले? लक्ष ठेवावं लागेल. गुड हा बयो, अशी बारीक नजर ठेवायलाच हवी. रमाकांत अंगणात गेला आणि जिथे त्याने ती पिशवी लपून ठेवली होती ती पिशवी बाहेर काढत असतो. बयो तिथे जाते त्याच्या मागे आणि म्हणते, रमाकांत काका एवढ्या रात्रीचे इथे काय करताय? रमाकांत असला घाबरतो बयोला आणि म्हणतो, तू इथे काय करतीयस एवढ्या रात्रीची? मी मोठा आहे ना, मी तुला प्रश्न विचारायला पाहिजे. माझं काम होतं म्हणून मी इथे आलोय. रात्रीची फिरू नको, चल जा, झोप गपचूप. माझे काम आहेत ना म्हणून मी इथे आलोय, जा तू आतमध्ये. बयो गेल्यानंतर रमाकांत विचार करतोय, अरे आता आपण फसलो. आता आपण ही पिशवी सध्या न्यायला नाही पाहिजे. जर आता नेली तर सकाळी गोंधळ झाला तर सगळं माझ्याच डोक्यावर खापर फोडेल. या बयोने बघितलंय, नाही थोडं थांबायला हवं. असा विचार करून तो ती पिशवी घरात आणतोय आणि बयो पुन्हा हॉलमध्ये बसलेली असते. रमाकांत कसा घाबरलाय, भारी एक्सप्रेशन दिलंय. बयो म्हणते, रमाकांत काका काय झालं? रमाकांत म्हणतो, हे बयो, अशी रात्री बेरात्रीची फिरत जाऊ नको घरभर भूतासारखी, एखाद्याला अटॅक बिटॅक येईल ना. बयो म्हणते, मला झोप येत नाहीये. रमाकांत म्हणतो, झोप गपचूप, मला तर खूप झोप येते बाबा. आता जांभळ्या वगैरे देतोय आणि गपचूप वर निघून जातोय. ती पिशवी लपवत लपवत घेऊन जातो, पण बयोला दिसतेच ती पिशवी लाल रंगाची आणि फुलाफुलाची आहे म्हणून. बयो विचार करते, कुछ तो गडबड है दया, म्हणजे काहीतरी गडबड आहे. असो, आता ही गौतमी आणि गोजा आत्या सकाळी विचार करते, आता बूम मोठा फटाका होणार, बॉम्ब वाजणार. गोजा आत्या म्हणते की हो, माझा झील खूप हुशार आहे, तो त्याचं काम अगदी जाम परफेक्ट करणार. गौतमी म्हणते, आता या प्रॉपर्टीची मालकीन मी लवकरच होणार, माझ्याकडे मस्त प्लॅन आहे. आता तेवढ्यात या विचार करतायत दोघी जणी की त्या मेडिकल ऑफिसरला फोन करून द्यावं, म्हणजे धाड टाकायची आहे ना डॉक्टरांच्या दवाखान्यात. रमाकांत येऊन सांगतो की प्लॅन फसला, बयोने त्याला रात्री बघितलं. गौतमी म्हणते, काय हो, इतक्या वेळ सांगत होता माझा लेवक खूप हुशार आहे, खाल्ली ना माती तुम्ही तर काही बोलूच नका, अक्कल शून्य आहात तुम्ही. काय कॉन्फिडन्स आहे प्रेक्षकांनो गौतमीचा. असो, पण आता रमाकांतला राग आलाय गौतमीचा ॲज युजल. असो, तर आता इकडे डॉक्टरांना येऊन सांगितलंय बयोने की बाबा, मला ना काल रमाकांत काका दिसले रात्री, ते बाहेर अंगणात काहीतरी करत होते. डॉक्टर म्हणतात, अगं काही असेल त्याचं निवडणुकीचं वगैरे, जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. बयो म्हणते, नाही पण मला ना त्यांच्या हालचाली जरा संशयास्पदच वाटल्या, त्यांच्या हातात कसली तरी पिशवी होती. डॉक्टर म्हणतात, तू बघितली का ती पिशवी? चल मग आपण जाऊन बघूयात, तू ओळखू शकशील ना? बयो म्हणते, हो बाबा, मी ओळखू शकेल. आता ते सुमनच्या खोलीत आले, म्हणजे रमाकांतच्या, आणि सुमनला विचारताय, रमाकांत कुठे? सुमन म्हणते, दादा त्यांच्या पायाला भिंगरी असते, फिरत असतील गावभर कुठेतरी. का रे, काय झालं? डॉक्टर म्हणतात, अगं एक पिशवी बघायची आम्हाला. बयो, कुठली ग? बयो म्हणते, लाल रंगाची फुलाफुलाची पिशवी. सुमन म्हणते, का रे दादा, काय झालं? त्या पिशवीत बयोचं सामान होतं का? डॉक्टर म्हणतात, अगं नाही, असंच आम्हाला बघायचंय की त्यामध्ये नेमकं काय आहे. बघ बरं, शोध बरं सुमन जरा. आता हे डॉक्टर इकडे तिकडे शोधायला लागतात. बयो पण शोधत असते, तर डॉक्टरांना कपाटावर एक पिशवी सापडते. ते बयोला विचारतात, हीच का ग ती पिशवी? बयो म्हणते, बाबा हीच ती पिशवी, आणि त्यामध्ये कसले तरी कागदाचे का कापडाचे झेंडे असतात. लगेच तिथे ही गौतमी आणि रमाकांत जातात आणि म्हणतात, दादा तुला काही हवं आहे का? म्हणजे रमाकांत म्हणतो, काही शोधतोयस का तू? डॉक्टर म्हणतात, अरे काही नाही. लगेच रमाकांत म्हणतो, तुला माझ्यावर संशय ना दादा? मला वाटलंच मला, माझ्यावरच संशय घेतात सगळेजण. रमाकांत एकदा अगदावणेपणा करायला लागतो. लगेच म्हणतो, मी म्हणजे तुझ्यासाठी पायातली चप्पल आहे ना दादा, वापरली की फेकून दिली? नाही, माझ्यावरच संशय घे तू, मला माहिती आहे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही रे. मी आश्रित आहे ना तुझ्या घरामध्ये, तू डॉक्टर आहेस बाबा, मी अडाणी माणूस आहे, माझं काय, माझ्यावर कोणी संशय घेतलं तर चालतं. डॉक्टर म्हणत असतात, अरे बाबा रमाकांत, असं काही नाहीये. आता गोजा आत्या पण साथ द्यायला लागते रमाकांतला, ती पण ड्रामा करायला लागते. काय रे शुभंकर, माझ्या झिलावर तू संशय घेतलंस, या परक्या पोरीवर विश्वास ठेवतोयस, पण रक्ताच्या नात्यावर विश्वास नाही ठेवत तू, आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागतात. गौतमी म्हणते, भाऊजी, त्या अनु टीचरच्या मदतीने माझ्या आयुष्याची वाट लावली या बयोने, नक्कीच या बयोने भरवलं असेल शुभंकरला, आणि आता तुमचा नंबर आहे.
इकून तिकून काहीतरी ऐकते आणि शुभंकरच्या मनात काही पण भरवते आणि तिला सगळ्या या प्रॉपर्टीचं मालकीन व्हायचंय. हिचं लक्ष फक्त प्रॉपर्टीकडेच प्रेक्षकांनो. आणि आता बयोला म्हणतीये की बयो तू हे सगळं मुद्दाम करतेस ना, आम्हाला सगळ्यांना घरातून हाकलून दिलं की तू मोकळी. डॉक्टर म्हणतात गौतमी बयोला बोलायचं काम नाही हा. गौतमी म्हणते नाही मग मला आता कळलंच पाहिजे की हिने नेमकं त्या पिशवीत काय बघितलं, बोल ग बयो. डॉक्टर म्हणतात चल इथून बयो. गौतमी म्हणते नाही तू सांगितल्याशिवाय मी तुला इथून जाऊच देणार नाही, सांग. नाही माझं तर वाट लावलीच आहे हिने, पण आता भाऊजीच्या आयुष्याची वाट लावायची आहे. हे सगळं मुद्दाम करते बयो, मला सगळं माहिती आहे. लगेच हा रमाकांत पण म्हणतो दादा तू माझ्यावर संशय का घेत असतोस, अरे मी असा आहे का, हा कसा आहे, हा काही एवढं धुतल्या तांदळाचा नाहीये हे विसरले का डॉक्टर सुद्धा आणि गोजा आत्या सुद्धा. किती काय काय कांड केलेत रमाकांतने आणि डॉक्टरांना पण माहितीच येते. गोजा आत्या म्हणते बाबा आम्ही इथे राहणार नाही, आम्ही आता झोपडीत जाऊन राहू. शुभंकर असं काय पाहिलंस रे बाबा तू. डॉक्टर म्हणतात अगं बाई गोजा आत्या अगं असं काही पाहिलं नाहीये मी, सहज ह्या बयोने रात्री रमाकांतला बाहेर बघितलं, तिला संशय आला आणि तिने तो माझ्याजवळ फक्त बोलून दाखवला. आता ह्या खोलीची झडती घ्यायची ती माझं डिसिजन होता, बयोने काही केलेलं नाहीये. रमाकांत म्हणतो दादा तुला का संशय आला, नाही म्हणजे मी वाईट आहे असं वाटतं ना तुला, अरे निवडणुकीचं काही म्हणत असशील. डॉक्टर म्हणतात मला वाटलं तू निवडणुकीचं काही वाईट साईड करत असशील म्हणून मी फक्त चेक केलं, बाकी काही नाही. रमाकांत म्हणतो नाही रे दादा तू म्हणशील तर मी निवडणूक सुद्धा सोडून देतो, तुझ्या प्रेमाखातर मी काही करायला तयार आहे, पण असं संशय नको घेऊ रे, मला फार वाईट वाटतं. डॉक्टर शेवटी म्हणतात बरं माझं चुकलं, सॉरी, माझा डिसिजन होता हा, बयोला कोणी काही बोलू नका. आणि डॉक्टर बयोला घेऊन तिथून निघून जातात. लगेच हे तिघं जण एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि गोजात्या लगेच डन करतीये गौतमीला. आणि काय चाललंय प्रेक्षकांनो. असो पण इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय की डॉक्टरांच्या दवाखान्यात शेवटी धाड पडलीच, म्हणजे गौतमीने तिचा प्लॅन सक्सेस करायला सुरुवात केली आहे. डॉक्टरांना कळत नाहीये नेमकं हे होतंय काय. लगेच डॉक्टरांच्या दवाखान्यात खोटे म्हणजे एक्सपायर झालेली औषधं सापडतायत आणि रमाकांत इकडे बयोला रस्त्यात गाठतोय आणि धमकवतोय, काय ग माझ्यावर संशय घेतेस, माझ्यावर पाळत ठेवतेस काय, तुझी पण गत तुझ्या आईसारखी केली नाही ना तर नाव रमाकांत सांगणार. पण आता पुढे बघूया डॉक्टर रमाकांत आणि ह्या गौतमीच्या प्लॅनला बळी पडतात का, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि प्लीज हो प्रेक्षकांनो ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.